मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 28वा दिवस आहे आज. तर चला ग्राउंडला निघत होतो आपण आता. आपण तर चॅलेंज ॲक्सेप्ट केली, पण आपण तर फिजिकली फिट होऊ राहिलो चॅलेंजने आपण 365 दिवस. तर मग आता मला तर वाटतं फिजिकली फिट होतं, मेंटली पण फिट होण्यासाठी एक बुक रीड करणं लागेल. तर बघू आता एखादी बुक चॉईसमध्ये आहे, बघू कोणती तरी बुक एखादी डेली हेअर करू आणि त्याच्यामधून काय काय संदेश भेटते ते आपण दररोज व्हिडिओमध्ये सांगत जाऊ. कारण की नुसतं फिजिकली फिट होणं मेन गोष्ट नाही, कारण मेंटली पण फिट होणं ही पण मेन गोष्ट आहे. आता एकच गोष्ट फिट असलं तर ते काही मतलब नाही ना. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी फिट राहायला पाहिजेत. आपण तर आता हे चॅलेंजच करू राहिलो, त्याच संग एक बुक तर पण रीड करू, म्हणजे एका ह्याच्यात दोन्ही पण काम होऊन जाईल आपले. मेंटली पण फिट होईल, फिजिकली पण फिट होऊ राहिलो आपण. हिवाळ्यासाठी आणि उन्हाळ्यासाठी एक बेस्ट ग्राउंड आहे आपलं हे, आपण जातो ते. पावसाळ्यात 4 महिने थोडेसे प्रॉब्लेम येते, कारण की पाणी वाहतं तिथून, त्यामुळे पलीकडे जाणं मुश्किल होतं. त्याच्यामुळं आपल्याला 4 महिने कुठंतरी दुसरीकडे ग्राउंड बघणं लागेल वर्कआउट करायला. कारण की 8 महिन्यात काही प्रॉब्लेम नाही हे ग्राउंडचा. तर चला आता ग्राउंडकडे निघू. ग्राउंडकडे निघायला हा रस्ता आहे बघा, इथून पूर्ण अंधार असतो. आता सध्या तर लाईट नाही, काहीच नाही. तुम्हाला दाखवतो कोणता रस्ता रुटीनला आपण डेली जातो. हा रुटीन बघा, पुढं अंधार आहे बघा, इथून गाव संपतं, इथून पुढं मग तर आत्ताचा वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर वॉर्मअप केला. आज आपण 3 किलोमीटर जॉगिंग करणार आहे आणि आजचं वर्कआउट एक स्पेशल ते बघू आज आपण. तर वॉर्मअप केला आता, पण वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे बरं. वॉर्मअप तुम्ही दरवेळेस सांगतो, वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट करणं आहे. त्याच्यानंतर आता 3 किलोमीटर आपण नॉर्मल जॉगिंग करू आणि आपल्या वर्कआउटला सुरू करू. चला. तर 3 किलोमीटर रनिंग आपली कंप्लीट झाली. तर आज स्टेप टाकले होते लॉंग. कालचं आपलं स्लो फास्ट वर्कआउट कामाला येते, कारण की आज स्पीड टाकली. स्पीड म्हणजे स्पीड नाही लावली म्हणलं तर स्टेप टाकल्या म्हणता येतं. कारण की पाय इथून खोलणं लागतं, इथून खोलायचा. डायरेक्ट गुडघ्यापासून खोलला तर पाय रनिंग होत नाही, पाय इथून खोलायचा. अशी स्टेप गेली पाहिजे. त्यासाठी ए स्केप, बी स्केप, स्ट्रेचिंग, अजून लेग शफल, हे 2-3 वर्कआउट केले ना तर आम्ही स्ट्रेचिंग ह्या एक्सरसाइजने आपले लॉंग स्टेप पडायला हे होतं, सपोर्ट होतो. आणि लॅडर वर्कआउटनी पाय पण सारखे पडते. नाही काय होतं, आपण ज्यावेळेस लॉंग स्टेप टाकतो त्यावेळेस पाय असा झिग क्रॉस पडतो. तर त्याच्यामुळे लॅडर वर्कआउटने एकदम सरळ पडतो, म्हणजे एकदम रिदमनी पाय पडते सगळे. म्हणून आपले वर्कआउट दम लागत नाही आणि आपली रनिंग बेस्ट होती. तर आता चला वॉकिंग करू आपण आणि आजच्या वर्कआउटला सुरू करू. आपण करू सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगमध्ये किती किती एक्सरसाइज आहे ते बघू आता. तर चला.
सर्किट ट्रेनिंग झाली कंप्लीट. आपण 3 इव्हेंट केले ते, एक स्क्वॉट, एक स्किपिंग आणि एक स्टेप वर्कआउट. सगळे आपण स्टेप वर्कआउट आपण कमीत कमी 50 मारले होते, स्किपिंग आपण 100 मारले आणि स्क्वॉट आपण 30 मारल्या. हे झालं सर्किट ट्रेनिंगचं. मागच्या वेळेस आपण 5 इव्हेंट घेतले होते, यावेळेस आपण 3च घेतले. कारण तर चला आता सर्किट ट्रेनिंग झाली कंप्लीट. आता आपण स्ट्रेचिंग करतो.